10 वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं क्षणाचाही विचार न करता मृत्यूच्या पाण्यात उडी घेतली. पण दुर्दैवानं नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर इथं ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोहता येत नसल्यानं माय लेकाचा या दुर्घटनेत करुण अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण समशेरपूर गावावर आणि अकोला जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. नेमकी ही घटना काय आहे पाहूयात सविस्तर. सध्या अधिक मास सुरू असल्यानं हिंदू धर्मात या महिन्याला विशेष धार्मिक महत्व आहे. याच पवित्र महिन्याचं औचित्य साधून अनेक महिला नदीवर स्नानासाठी जातात. मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर गावातील काही महिला आणि एक लहान मुलगा नेहमीप्रमाणे गावाजवळच्या नदीवर अंघोळीसाठी गेले. कुणालाही कल्पना नव्हती की काही वेळातच या ठिकाणी मृत्यूचा थरार घडणार आहे. नदीपात्रात उतरल्यानंतर अवघ्या 10 वर्षाच्या स्वराज हरिदास खोत याला पाण्याचा अंदाज आला नाही. खेळता खेळता तो अचानक खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. स्वराज पाण्यात बुडत असल्याचं पाहताच तिथं उपस्थित असलेल्या त्याच्या आईच्या म्हणजेच वृषाली खोत यांच्या काळजाचा ठोका चुकला. आपल्या पोटच्या गुळाला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही आईनं कसलाही विचार न करता थेट नदीच्या खोल पाण्यात उडी घेतली. आपल्या मुलाला वाचवण्याच्या नादात आई वृषाली या सुद्धा पाण्यात बुडू लागल्या. हे पाहून त्यांच्यासोबत असलेल्या माधुरी खोत आणि मीरा चौधरी यांनीही जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली. मात्र पाण्याचा वेग आणि खोली जास्त असल्यानं हे चारही जण पाण्यात अडकले आणि नदी किनारी एकच किंकाळ्या आणि आरडाओरडा सुरू झाला. हा आवाज ऐकून नदीजवळ उपस्थित असलेल्या स्थानिक तरुणांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जीवाची बाजी लावून काही तरुणांनी पाण्यात उड्या मारल्या. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यांनी माधुरी खोत आणि मीरा चौधरी यांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात यश मिळालं. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली. वृषाली खोत आणि सुवराज हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. घटना अशी घडली, अधिक मासानिमित्त आमच्या गावच्या बाया मंडळी सर्व नदीवर जात असतात बाया मंडळी. तर हा लहान मुलगा पाण्यात गेल्यानंतर गावात माहीत पडलं व लहान मुलगा पाण्यात याच्या एकामागे एक बाई गेली. नंतर त्याचा तिघी बाया आम्ही तिथून बचावून काढल्या. आम्ही 5-6 जण नदीवर होतो. तिघे बाया बचावून काढल्यानंतर हे 2 बाया, एक पोरगा आणि एक बाई आम्हाला दिसलीच नाही. मुलाची आई आम्हाला दिसली. आम्ही प्रत्यक्ष पाण्याचा खूप प्रयत्न केला. पाऊण घंट्यानंतर माहीत पडलं की बाया अंदर डुबलेले आहे. काही वेळाच्या तीव्र शोध मोहिमेनंतर मायलेकाचे मृतदेह पाण्यात आढळून आले. या दुर्घटनेत गंभीर झालेल्या आणि बचावलेल्या इतर महिलांना पुढच्या उपचारासाठी तातडीनं अकोला इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खरं तर आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईनं क्षणाचाही विचार न करता मृत्यूच्या पाण्यात उडी घेतली. पण नियतीसमोर तिची ममता आणि संघर्ष हा अपुरा ठरला. अधिक मासाच्या या पवित्र आणि धार्मिक वातावरणात समशेरपूर गावातील खोत कुटुंबावर काळानं असा घाला घातल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. फक्त पाण्याचा अंदाज न आल्यानं एका हसत्या खेळत्या कुटुंबातील माय लेकराचा असा करुण अंत झाला. लोकमतच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की सण, उत्सव किंवा धार्मिक कार्यासाठी नदी, तलाव, धरणावर जाताना पाण्याच्या खोलीचा अंदाज घ्या. स्वतःची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या, जेणेकरून अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. अकोल्याहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.